खाली, लॉंग ऑफ खाली, एक्स्ट्रा कव्हर खाली. आमंत्रण दिलंय नाझीमने. आता येईल मजा या मॅच मध्ये. दोन्ही अंपायर तयार. सेमीफायनल तुम्ही पाहताय, महत्वाचा सामना तुम्ही पाहताय. या ऑल इंडिया ओपन फॉर्मॅट मधून 4 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपये रोख आहे. आणि आता सेमीफायनलचा पहिला बॉल बॅकफुट पंच. बॉल हवेत आहे. टायमिंग चांगलं दिसतंय. आणि आता पाहूया रेलिंगला हा फटका लागलाय. षटकार आहे. ऋतिक हा बॉल टाकण्याच्या अगोदर थोडासा ड्रिल करत होता, स्वतःला स्ट्रेच करत होता आणि त्याने हा फटका डोक्यात पहिलेच बनवला होता. कारण छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. तुम्ही काय विचार करता डोक्यामध्ये, कसा क्रिकेट खेळता. ऑन साइडला स्वीप केलाय. हाही तो प्रयत्न करत होता मगाशी. बॅट याही साइडला तो फिरवत होता. स्वीप केलाय. एक सिंगल तिथे मिळताना दिसेल. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल थांबलाय. एक धाव येते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 7. हे चांगलं बॅटल आहे. आता नाझीम गुल्ली लेफ्ट हँडेड बॅटरच्या विरुद्ध कोणता बॉल टाकतोय ही चर्चा राहील. डीप मध्ये मिड विकेट ठेवलाय. मिड ऑन होता त्याला बाहेर ठेवलंय. कव्हरचे फिल्डर आतमध्ये येतील कारण पॉवर प्ले सध्या सुरू आहे. महत्वाचा पॉवर प्लेचं षटक. लॉंग ऑन मिड विकेट तैनात आहे. बॅटर एजाज कुरेशीसाठी. एजाज देखील चौफेर फटकेबाजी करतो. एजाजने देखील मागच्या काही हंगामांमध्ये पावसाळी रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धा सातत्याने गाजवल्यात. एक बाईकही जिंकली आहे. फिरवलाय बॉल एजाजच्या विरुद्ध. पडल्यानंतर स्लाइटली बाहेर निघालाय. एक आसेत नाझीम गुल्लीची. पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी. लेग ब्रेक, लेग कटर बाहेर निघाला. डॉट बॉल येतोय. नाझीम तयार एजाजच्या समोर. यावेळेला बॉल उंच जास्त गेलाय. कॅच हिटचा कॉल. फिल्डर आहे डीप मध्ये. पोचेल का? नाही पोचला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे सुरू झालाय. ट्रिपल मिळेल. 3 धावा येतील एजाज कुरेशीच्या खात्यामध्ये. लॉंग ऑन मध्ये जर तुम्ही पाहिलं तर थोडंसं पाणी तिथे साठलंय. तिथून एका वेगाने तुम्ही जाऊ शकत नाही बॉलवर आणि तेच इथे घडले. तो फिल्डर थोडासा सुस्त वाटला बॉलपर्यंत जात असताना. तोपर्यंत 3 धावा येत आहेत. टीमची धावसंख्या मॅजिकल आकडा 10 धावा स्कोर बोर्डवर. आता राईटी बॅटर आलाय समोर. नाझीमच्या ऋतिक पाटीलने षटकाराने सुरुवात केली होती. ऑन साइडला दिशा दिली आहे. एक धाव इथे कंप्लीट होते. सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर नेल्सन आकडा पाहायला मिळतोय. 11 धावा. 11 विदाउट लॉस. शेवटचा बॉल शिल्लक या पॉवर प्लेच्या फर्स्ट ओव्हरचा. नाझीमने मागच्या मॅच मध्ये कमालीची गोलंदाजी केली. 12ची सरासरी 24 धावा खर्च केला. इकॉनॉमिकल स्पेल विकेट घेतली. याही मॅच मध्ये त्याच्याकडून आतापर्यंत 11 धावा खर्च करण्यात आल्यात. आणि एजाज आता पाहूया त्याचा काय अंदाज आहे. एजाजचा मिजाज काय हे पाहावं लागेल या शेवटच्या बॉलवर. शेवटचा बॉल जास्त बाहेर टाकला. पंचांचा इशारा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडेल. टीमची धावसंख्या 12. 12 धावा फलकावर लागल्यात. समोर बॉल होता. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट कव्हर आहे. झेल टिपला जाईल. एजाजचा खेळ संपलाय आणि इथे मात्र नाझीम गुल्लीने पहिला धक्का दिलाय. कांदारी किंग्स कडून महत्वाची विकेट इथे येते. एजाज कुरेशी आउट. लेफ्ट हँडेड बॅटरला आता कोणता बॅटर रिप्लेस करेल हा प्रश्न आहे. डगआउट कडे पाहिले एजाजने. काहीशे इशारे केलेत परंतु इथे महत्वाची विकेट आली आहे. कदाचित दिनू कांबळे येईल का? सुहास पवार ऑप्शन आहे टीमकडे लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून. पाहूया कोणता फलंदाज येतोय. लेफ्टी की राईटी. हे कॉम्बिनेशन नेहमीच महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. तुम्ही कसं प्लॅनिंग करता, काय रणनीती आखताय. आणि पहा म्हणूनच मी उल्लेख केला लेफ्ट हँडेड बॅटरला रिप्लेस करण्यासाठी दिनू कांबळे मैदानामध्ये दाखल होतोय. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यावेळेला तुम्ही प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळता. एक प्लॅनिंग असतं प्रोफेशनल लेवलच्या क्रिकेटमध्ये. नाझीमचं षटक संपलं. नाझीम लेफ्टी बॅटरच्या विरुद्ध नेहमीच चांगली कामगिरी करत असतो. चांगले बॉल वळवतो. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 12. एक फलंदाज बाद. पहिलं षटक संपलंय. सेमी फायनलची लढाई आहे. मोठी लढत आहे. मागच्या मॅच मध्ये विवेक शिलारने 5 पर कंप्लीट केला होता. संघर्ष करण्यासाठी धावा कराव्या लागतील.
MUCC ओडिशा संबलपुर भिवंडिया टीमला अन्वी अंजू मैम इनकी ये टीम धावा झाल्या 12 लॉस ऑफ 1 विकेट. MUCC ओडिशा अन्वी अंजू मॅम आणि रिकन मोंती प्रस्तुत ही स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना रबर क्रिकेट कार्निवल सेकंड ओव्हर मध्ये विशाल कनोजिया, ज्या विशाल कनोजियाने या स्पर्धेमध्ये एक मेडन ओव्हर देखील टाकलंय, तो गोलंदाजीसाठी आलाय. पॉवर प्लेचं षटक समोर ऋतिक पाटील. बॅक टू बॅक 2 अर्धशतक ठोकले होते ऋतिक पाटीलने मागच्या मॅच मध्ये 28. शॉर्ट बॉलचा वापर ऋतिक पाटील तयार होता, बॅकफुटला गेला आणि स्क्वेअर लेगला पुल केलाय. हवा आहे त्या दिशेला, बॉल जाईल ताकदीच्या जोरावर बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सहा धावा येतात ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. ऋतिक पोहोचलाय 14 या आकड्यावर. टीमची धावसंख्या 18. MUCC संबलपूर 18 लॉस ऑफ 1 विकेट. पॉवर प्लेचं सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. परत एक वेळा स्लॉट मध्ये बॉल होता, उचललाय, बॉलला फेकलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅक स्क्वेअर लेगला षटकार येत आहेत. ऋतिक पाटील इज ऑन फायर नाव. लाजवाब खेळ करतोय ऋतिक पाटील आणि मनगडातली ताकद बाकी ती झोकतोय. ऑन साइडला स्लॉट मध्ये गोलंदाजी तुम्ही करू शकत नाही. ऋतिक पाटीलच्या समोर बॉल पडला की एखाद्या उपाशी सिंहाच्या समोर, एखाद्या वाघासमोर जर तुम्ही ते भक्ष टाकत असाल तर तो तुटून पडतो. अगदी तसाच हा बॅटर तुटून पडतो. बॅक टू बॅक 2 सिक्सर. राऊंड विकेट. अँगल आता चेंज केलाय, दिशा बदलून गोलंदाजी सुरू होईल विशाल कनोजियाची. हुक शॉट 3rd इन अ रो येतील का? बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. थोडासा तिथे एक टप्पा घेतल्यानंतर सीमापार बाउंड्रीची बरसात होते. 2 षटकार 1 चौकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. ऋतिक पाटील इज ऑन फायर नाव. चेंज द गेम WB या टीमचं तो नेहमीच प्रतिनिधित्व करतो. टीमसाठी खेळताना दिसतो. वडवली गावचा हा सुपुत्र. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट अक्षरशः कोळून प्यायलाय. ग्रामीण क्रिकेटमध्ये ती दहशत याही टीमची आहे. कल्याण डोंबिवलीचा विचार केला तर विनोदजी रतन पाटील त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. खूप चांगली शिस्त कल्याण डोंबिवली क्रिकेटला आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. वरुण एस पाटील कोणगाव ग्रामस्थ मंडळ 70-70 स्पोर्ट्स ग्रामीण धमाका बिग बॅश लीग ही स्पर्धा येते 25 डिसेंबर ते 30 डिसेंबर. 12 टीम निश्चित झालेल्या आहेत. गोरसे बी, RCC पेठ, वाकळण, धाकटी, डहाणू, जाई, उत्तन, दारावे, वडवली बी, गोटेगर बी, माहुलगाव, बामणडोंगरी आणि कासार वडवली 4 टीम साठी प्री क्वालिफिकेशन राऊंड होतील. नोव्हेंबर महिन्यामध्ये याच ग्राउंडवर 4 संघासाठी आपण एक स्पर्धा खेळवणार आहोत. त्याच्यामध्ये तुम्ही संघ खेळवू शकता. आणि आता रिव्ह्यूची मागणी बॅटिंग टीमची आहे की बॉलिंगची आहे? बॉलिंगची आहे. व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आला होता आणि आता रिव्ह्यू घेतलाय बॉलिंग टीमने. आता पाहूया त्याच्यावर निर्णय काय येतोय. टीव्ही अंपायरचा व्हाईट बॉल आहे. रिव्ह्यू लॉस्ट. बॉलिंग टीमचा एक रिव्ह्यू त्यांनी गमावलेला आहे. एक रिव्ह्यू शिल्लक आहे. व्हाईट बॉल घोषित करण्यात आला होता ऑन फील्ड अंपायर कडून, तोच कायम ठेवलाय टीव्ही अंपायरने डिसिजन. त्याच्यामुळे एक रिव्ह्यू गमावलाय बॉलिंग करणाऱ्या टीमने. टीमची धावसंख्या व्हाईट बॉलसह 29-29. विशाल कनोजियावर तो दबाव बनवलाय. राऊंड विकेटने चौकार मारला म्हणून परत एक वेळा तो ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी आलाय. हा बदल आहे. बॅक टू द बॉलर खेळत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडचा फलंदाज दिनू थांबला. चांगला निर्णय दिनूचा, कारण काही वेळेला असे फटके हाताला चाटल्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला जे स्टंप्स असतात त्याच्यावर जाऊन पडतात. हा पा ऍक्शन रिप्ले पा. बॉल हाताला लागल्यानंतर थोडासा डिफ्लेक्ट झाला दिनूच्या बाजूने. कदाचित हा बॉल जर स्टंपवर गेला चित्र वेगळं असतं. हे भरपूर वेळेला होतं. टीमची धावसंख्या 29. आज तर क्रिकेटचा खेळ अद्भुत असतो. स्लॉट मध्ये बॉल होता यावेळेला थ्रू दी कव्हर्स शॉट
काय फटका आहे, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, सरळ 4 धावांसाठी चौकार. ऋतिक पाटीलच्या बॅट मधून हलकीशी विट होती, जागा दिली होती आउटसाइड ऑफ स्टंप आणि ऋतिक तयार होता स्टान्स पाहत्याचा. क्रिजच्या आतमध्ये थ्रू दी कव्हर्स, जिथे मारायचंय तिथे नजर. ज्या वेळेला तुम्ही अशी फलंदाजी करता त्यावेळेला धावा येतात. एटीएम मशीन तुमच्यासाठी ओपन असतं ते धावांचं, आणि या धावा सातत्याने मिळवतोय. काय फॉर्म मध्ये ऋतिक, भन्नाट फॉर्म, लाजवाब खेळ सध्या तो करत असताना 2 बॅक टू बॅक अर्धशतक त्याने ठोकलेत या स्पर्धेमध्ये. रबर क्रिकेट कार्निवल ऋतिकसाठी लक्षात राहील. चांगली बॅटिंग त्याने केली आहे. विशालच्या या ओव्हरमध्ये आतापर्यंत 21 धावाला 21. टीमची धावसंख्या 33. नाझिम गुल्लीने धावा दिल्या होत्या 12. या ओव्हरमध्ये 21. शेवटचा बॉल आडव्या हाताने घेतलाय, ऑन साइडला पुल केलाय, धमाका, बॉल सीमा रेषा पलीकडे. 6 धावा मिळतील, षटकार आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 या ओव्हरमध्ये विशाल कनोज याने धावा खर्च केल्या. 27 एक फलंदाज बाद. MUCC संबलपूर. चाबूक फटका ऋतिक पाटीलचा. ऋतिक 9 बॉल मध्ये 34 वर पोहोचलाय पाहता पाहता, आणि ऋतिकने या 9 बॉल मध्ये षटकार मारलेले आहेत आतापर्यंत 4. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. एक लॉंग लेगला हुक शॉट चौकार मारला, आणि एक थ्रू दी कव्हर्स एक्स्ट्रा कव्हरला चौकार. नाझिम गुल्ली बॉलिंग मार्कवर. परत एक वेळा तो विकेटचा शोध आहे नाझिम गुल्लीकडून, म्हणूनच उमरने नाझिम गुल्लीच्या हातात हा बॉल सोपवण्यात आलाय, कारण लिफ्टी बॅटर समोर आहे. दिनू बॅकफुटला जात असताना पंच केलाय दिनूने. पॉइंट आणि कव्हर पॉइंट मधून बरोबर वेट अँड वॉच पॉलिसीचा वापर केला दिनूने. थांबला आणि मागच्या पायावरून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉइंट कव्हर पॉइंट मधून हा चौकार येतोय. पहा ऍक्शन रिप्ले. बॅकफुटला जात असताना अप्पी स्क्वेअर कट. 4 धावा येतात. टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने धावा वाढतायत, फुलतायत, खुलतायत. धावा झाल्यात 43. विशाल कनोजियाने जो जम बसवला होता पहिल्या ओव्हरमध्ये नाझिम गुल्लीने, तो थोडासा कमी केलाय. जो दबाव बनवला होता तो कमी केलाय, आणि आता मात्र मुक्त फटके मारायला सुरुवात केली दिनू कांबळेने देखील. पहिलाच बॉल 4 धावा. स्वीप. ओ चांगला फटका, फिल्डर आहे परंतु नाही, तिथे बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, काय स्वीपचा फटका मारलाय. टेस्ट मॅच क्रिकेटमध्ये, वन डे इंटरनॅशनल मध्ये ज्यावेळेला तुमच्या समोर स्पिनर हवी होतात त्यावेळेला असे स्वीप शॉट, झाडू शॉट मारले जातात. मागचा पाय वाकवला, बैठक स्वीप, षटकार आलाय. 70 ची बॅट आहे हातात, लगा तो 6. यावेळेला बॅट मध्ये लागला तर 6 आहे. 6 धावा येतील दिनू कांबळेच्या बॅट मधून. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 49. परत एक वेळा बॉल फिरलाय, दिनू फिरलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय, सिंगल तिथे मिळेल. 50 धावा कंप्लीट, अर्धशतक पूर्ण झालंय. MUCC ओडिसा या टीमचं तिसऱ्याच ओव्हर मध्ये 50 अप, एक्झॅक्ट 50 धावा. चांगली बॅटिंग ऋतिक पाटीलची. 4 षटकार त्याने आतापर्यंत मारले, 2 चौकार त्याच्या खात्यामध्ये. षटकार आणि चौकारांची भाषा बोलते त्याची बॅट. तप्त असं वातावरण. MUCC ओडिसाचा कॅम्प जर तिथे तुम्ही पाहिला तर प्रितेश पाटील, शुभम नाईक आपल्याला पाहायला मिळतात. सुलतान तिथे आहे, महत्वाचा खेळाडू. उलटा फटका इथे सजवला. थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होईल, स्विच हिट, एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. इथे धावा येत असताना पाहायला मिळतील. धावा येतात 4. येतोय ऋतिकच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. ऋतिक पोहोचलाय 38 या आकड्यावर. 380 चा बॅटिंग स्ट्राईक रेट. 10 बॉल 38 धावा. करंट रन रेट 20, आणि असाच खेळ राहिला तर 120 होतील, कारण 6 ओव्हरचा हा सामना आहे. धावा झाल्या 54. नाझिम गुल्लीला काहीतरी करावं लागेल, थोडस वेगळे पण दाखवावं लागेल. या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्यात त्याने.
15. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, थोडासा समोरून बॉल फिरवण्याचा प्रयत्न, नाझीमचा 1 रन कंप्लीट होते. एकच धावेवर समाधानी ते मानलंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होता परंतु थांबलाय दिनू, त्याच्यामुळे एकच धाव मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 55. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 2,05,000 प्रेक्षकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली आहे 70 स्पोर्ट्स युट्यूब चॅनलवर. सुट्टीचा दिवस नाहीये तरी देखील जिथे जिथे हे प्रेक्षक आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार. तुम्ही नेहमीच 70 स्पोर्ट्सला साथ देत असता. शेवटचा बॉल सन्मान दिलाय दिनूने, कारण त्याला माहिती आता विकेट देऊन चालणार नाहीये. धावा चांगल्या झाल्यात, कदाचित पुढच्या ओव्हरमध्ये आपण अटॅक करू, हेच रणनीती, हेच प्लॅनिंग असेल. 3 ओव्हरचा खेळ संपला, धावा झाल्यात 55. परंतु एक झलक पाहूया ऋतिक पाटील याने जो खेळ केलाय आतापर्यंत या डावामध्ये, त्याची हायलाइट सध्या तुमच्या समोर येईल, कारण त्याने आतापर्यंत षटकार मारलेले आहेत 4. बॅकफुट पंच, पहिल्याच बॉलवर सिक्सर आला होता. इम्पॅक्ट प्लेअर आलाय सचिन काटकर नाझीम गुल्लीच्या जागेवर. पहिला सिक्सर ऋतिकचा, हा दुसरा सिक्सर स्क्वेअर लेगला जो उडवला होता. त्यानंतर हा तिसरा षटकार दाखवला गेलाय, शॉर्ट बॉल. हा चौकार घोषित केला होता हुक शॉटवर. 4 धावा इथे आल्या होत्या. बॅटिंग पॅकेज हायलाइट थ्रू दी कव्हर्स, हा शॉट होता, शॉट ऑफ द मॅच. चौकार इथे आला होता एक्स्ट्रा कव्हरला. आणि त्याच्यानंतर हा समोर मारलेला बॅडमिंटन शॉट, चाबूक षटकार, लॉंग ऑनला सिक्सर. हा स्विच हिट वर चौकार आला होता थर्डमॅनला, फलंदाज ऋतिकच्या बॅट मधून. म्हणजे पहा, प्रत्येक कोपऱ्यात थर्ड मॅन, फाईन लेग, लॉंग लेग, मिड विकेट, स्क्वेअर लेग, कव्हर ड्राईव्ह, सगळे फटके त्याने आतापर्यंत दाखवलेत. वॅगन व्हील खूप चांगला आहे ऋतिक पाटीलचा. बॅकफुटला जात असताना पंच केलंय, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर आहेत, 1 रन मिळते. ऋतिक पोचला या सिंगलच्या मदतीने 40 या आकड्यावर. 40 धावा पूर्ण झाल्यात ऋतिकच्या. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर अब तक 56. सेमीफायनल तुम्ही पाहताय, सेमीफायनलचा सामना जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये प्रवेश करेल. बॉल हवेत आहे, भिंगरी शॉट आहे, फिल्डर धावतात मागे, लॉंग लेगला लॉंग चेस. ओहो, झेल, काय झेल तिथे टिपलाय, अप्रतिम झेल. विशाल तिथे होता, नाव जसं विशाल आहे तेवढाच दूरवर धावत जात असताना विशालने हा झेल टिपलाय. कारण या स्पर्धेमध्ये स्पेक्टेक्युलर कॅचेस पकडताना हे सर्वच खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेत. चर्चा राहते स्पेक्टेक्युलर कॅचेसची आणि हाय कॅच त्याच्यामध्ये नक्की असेल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये स्पेक्टेक्युलर कॅचेसची एक रील बनायला पाहिजे. त्या रील मध्ये हा देखील झेल असेल, कारण मानकोलीचा दीपू माळी, त्याच्यानंतर विशालचा हा झेल, काल कासिफ संगमने टिपलेला झेल, हे सगळे जर झेल तुम्ही काढले तर चर्चेत राहतील. ओम पांडेने पकडलेला झेल, या 4-5 खेळाडूंची एक एकत्रित रील बनणं गरजेचं आहे. ओम पांडे, विशाल कनोजिया, दीपू माळीचा झेल आणि विशाल कनोजियाचा झेल, स्पेक्टेक्युलर कॅचेस, आणि कासिफ संगमचा झेल. हे जे झेल आहेत हे चर्चेमध्ये राहतील. परदीन काझीने झेललेला पवन केनेचा झेल, या सगळ्या कॅचेस पॅकेज. टीमची धावसंख्या अब तक 56. नाव बॅक टू क्रिकेट. स्वागत आहे आपलं सगळ्यांचंच. विकेट आली आहे. बिलाल आलाय बॅटिंग साठी. बिलालने आल्याला पहिलाच बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. स्लॉट मध्ये बॉल टाकला बिलालच्या विरुद्ध रोहित यादवने. रोहितच्या विरुद्ध सुपर हिट बिलाल ठरलाय. षटकाराला टीमची धावसंख्या 62. मध्यंतरी बिलाल थोडासा आजारी होता, परंतु तरी देखील या स्पर्धेमध्ये टीम खेळते म्हणजे आपण देखील योगदान द्यायला पाहिजे. क्रिकेट महत्वाचं आहे. अनेक खेळाडू आहेत,
जे नेहमीच याच्यासाठी जाणले जातात, त्यांच्याकडे असलेली ती जिद्द, जज्बा त्याला म्हटलं जातं. स्वीप, ओ परत एक वेळा भिंगरी, बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. बिलाल देखील षटकारांचं टॉनिक घेऊन आलाय. टीमसाठी बॅक टू बॅक 2 षटकार त्याने मारलेत. काय फिरला बिलाल, लाजवाब फटका क्रीजच्या आतमध्ये. त्याच्यानंतर हा स्वीप, 6 धावा, बॅक टू बॅक 2 षटकार मारलेत. कडक बॅटिंग, टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर षटकाराच्या मदतीने 68. ऋषभ पंतच्या नावाची चर्चा झाली. तो मध्ये तो क्रॅक गेला यॉर्करने, तरी देखील तो मैदानामध्ये उतरला. अर्धशतक त्याने कंप्लीट केलं. अनिल कुंबळेने टाके पडलेले असताना, विराट कोहलीने हाताला 9 टाके पडलेले असताना ते शतक ठोकलं होतं आरसीबी साठी. त्याच्यामुळे तुमच्याकडे जिद्द पाहिजे, मग तुम्ही काही करू शकता. ती जिद्द दिसते बिलालकडे. थोडासा पुढून फिरवलाय हा बॉल, सरळ फ्लाय स्लिप मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. हा डॉट बॉल येतोय. 68 रन. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक होता. 1 रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बिलाल इथे करताना दिसेल, परंतु विकेट कीपर एंडला कोणीच नाही. आता आलाय, तोपर्यंत 2 धावा इथे मिळताना दिसतील. 2 धावा ऍड झाल्या. 70 धावा कंप्लीट. 4 ओव्हरचा खेळ संपला. 70 ला 2. टीम MUCC संबलपूर. रबर टेस्ट चॅम्पियनशिप कमिंग सून इन सप्टेंबर. मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक दिली जाणार आहे. विशाल पाटील पॅरामाउंट RMC इन्फ्राचे मालक आहेत. त्यांच्या वतीने बाईक पुरस्कृत करण्यात आली आहे. 2.5 लाख रुपयाचं प्रथम पारितोषिक आहे. पॉवर्ड बाय 70-70 स्पोर्ट्स. 1.5 लाख रुपये सेकंड पारितोषिक असणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर हे 4 जिल्हे इन ऍक्शन असणार आहेत. 4 ओव्हर टाकण्यासाठी 20 मिनिटं तुम्ही घेतलेले आहेत. परफेक्ट टाइम आहे, कारण 2:35 ला आपण सामना सुरू केला होता. थँक्यू सो मच. ओव्हर रेट खूप चांगला आहे. आणि आपण एक जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलोय 70-70 स्पोर्ट्स मध्ये. आणि 70-70 स्पोर्ट्स आता हायर करणार आहेत सोशल मीडिया व्हिडिओ एडिटरला, कॅमेरामॅनला आणि विमिक्स ऑपरेटरला. तर खाली जो नंबर दिलाय त्या नंबरवर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तुमच्याकडे जर कला असेल, तुम्ही चांगले कॅमेरामॅन असाल, तर तुमच्यासाठी जॉब ची अपॉर्च्युनिटी आहे 70-70 स्पोर्ट्स कडे. सोशल मीडियासाठी जर तुम्ही चांगल्या रील बनवत असाल, चांगले एडिटर तुम्ही असाल, तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. आणि विमिक्स एडिटर, ऑपरेटर, तुम्हाला जर लाईव्ह टेलिकास्टचं काम जमत असेल तर नक्की 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज आम्ही घेऊन आलोय. बिलाल शेख आला आता गोलंदाजीसाठी. चिताकॅम एक्सप्रेस, उंचपुरा असा गोलंदाज, तिकट बाउन्सर साठी हा खेळाडू जाणला जातो. ऋतिक पाटीलच्या समोर. ऋतिक साठी यॉर्करने सुरुवात केली आहे. चांगला खोदून काढलाय. ड्राईव्ह करत असताना मिड ऑनला सिंगल आली आहे. हेलिकॉप्टरचा प्रयत्न होता, परंतु वेग चांगला होता. आणि बॅटचा जो आवाज आला त्याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल या बॉल मागे किती प्रचंड वेग होता. कारण हेलिकॉप्टर बरोबर बॅटे हातात फिरली. बिलाल टू बिलाल. आता येईल मजा. चिताकॅम एक्सप्रेस समोर भिवंडीचा बिलाल. फुल टॉस, बॉल हवेत आहे. बॉल चालला गॅप मध्ये, डीप मध्ये फिल्डर आहेत. प्रयत्न सुरू आहे. चांगली फिल्डिंग मुझमिल खानची. एक सिंगल येते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 72-72. प्रोजेक्टेड स्कोरवर नजर टाकली तर एक्झॅक्ट 100 दिसतोय आता. 16.62च्या सरासरीने तेवढ्या धावा होतील का हा प्रश्न आहे. उमर त्याच्यासाठी काही वेगळी क्लुप्ती इथे वापरेल का, युक्ती वापरेल का. स्वीपचा प्रयत्न होता. फ्रंट फुटवर येत असताना जास्त बाहेरून खेचायचा होता बॉल. ऑन साइडला मात्र बीट केलंय. फलंदाज ऋतिकला डॉट बॉल. टीमची धावसंख्या 72. आता 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे या मॅच मध्ये.
रिकन बाय मोहंती सध्या तुमच्या स्क्रीनवर आहेत. 70-70 स्पोर्ट्स टेलिकास्ट आणि यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा तुमच्या समोर. अन्वी अंजू मॅम अँड रिकन बाय मोहंती प्रेझेंट्स रबर क्रिकेट कार्निवल. बॅटची कडा घेतली, टो एंडला लागलाय आणि इथे मात्र खेळ संपलाय. बिलालने हा झेल टिपलाय आणि स्माइल पहा, कारण बिलाल त्याच्या बाजूलाच उभा होता. झेल सुटलेला नाहीये, झेल पकडलाय. ऋतिक पाटील आउट. टो एंडला बॉल लागला आणि त्याचमुळे एक चांगला झेल तिथे टिपण्यात आला आणि त्याच्यानंतर स्माइल दोन्ही बिलालच्या चेहऱ्यावर. टू बिलाल इन वन फ्रेम. परंतु ऋतिक पाटील आउट. ऑन साइडला खेळण्याच्या प्रयत्नात ऋतिकने धावा केल्या 41. पहिली विकेट गमावली होती 12 वर, दुसरी विकेट आली 72 वर. 60 धावांची भागीदारी केली या जोडीने. आणि दोन बिलाल एका फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. स्माइल्स पहा दोघांच्या चेहऱ्यावर आहेत. हा क्रिकेटचा खेळ आहे. एक चीता काय मुंबईचा बिलाल, दुसरा भिवंडीचा बिलाल. परंतु भिवंडीमध्ये तुम्ही आलात, तुमचे स्वागत आहे. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आता तो बॅटिंग मध्ये स्वॅग दाखवावा लागेल बिलालला. 72. नवीन बॅटर अय्यूब, कासार वडवलीचा खेळाडू. याच्या नावावर भरपूर बाईक त्याने जिंकल्यात. ऑलमोस्ट 20च्या आसपास बाईक त्याने जिंकल्यात. ऋतिकने तेवढ्याच जिंकल्यात. चर्चा असते या खेळाडूंची ज्या ज्या वेळेला ते मैदानामध्ये उतरतात. बिलाल 15 वर खेळतोय. 5 बॉल त्याने फेस केलेत. आल्या आल्या त्याने 2 षटकार मारले आणि बिलाल शेखने आतापर्यंत या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 4 बॉलमध्ये 2 धावा, 1 विकेट. हेलिकॉप्टर समोर. मुरबाडचे समालोचक नक्कीच असते तर योगेश वाघ यांनी सांगितलं असतं बेडूक चाप्या फिल्डिंग. त्याच दरम्यान 2 धावा इथे कंप्लीट करण्यात आल्यात. डबल बरोबर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आकार घेते. धावा झाल्यात आता 78. 78 धावा. शेवटच्या 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 5 बॉल या ओव्हरचे. ओह काय फटका आहे. बॉल भरपूर उंच चाललाय आणि सहज जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. स्लॉग हिट. बिलालच्या बॅटमधून सिक्सर. जसा बॉल फिरत होता नॅशनल लेग ब्रेक क्रीजच्या आतमध्ये गेला आणि तिथूनच बॉलला उचललं, फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हे बिंगडी आहे. 6 धावा. 6 धावांच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 84. 84 धावा. यावेळेला बॅटची वरची कडा. फाईन लेग आहे. प्रयत्न करतोय. झेल टिपला जाईल. बिलालचा खेळ संपला आणि त्याच्यानंतर रोहित यादव सेलिब्रेशन चांगलं होतं. कारण ज्यावेळेला तुमच्या विरुद्ध लांब लचक षटकार बसतो त्यावेळेला तुमच्याकडे ती संधी असते सेलिब्रेशन करण्याची. ज्यावेळेला तुम्ही विकेट घेता ते सेलिब्रेशन तो बनताय बॉस. चांगलं सेलिब्रेशन. बॅटची कडा. आउट होते बिलाल. टीमची धावसंख्या 84. 84 धावा. 5 फलंदाज बाद आहेत. रोहित यादवने विकेट घेतली आहे. 8 धावा त्याने खर्च केल्यात. गणेश डिंगोरे आता फलंदाजीसाठी सज्ज होईल. फलंदाज आउट. आउट आहे.
बॉल हवेत आहे, मागे चाललाय, फाईन लेगला फिल्डर नाहीये, आता स्लिप मध्ये ठेवला होता तो फिल्डर आणि तो 85 झाल्यात, 15 धावा केल्यात, 85 रन झालेत, एक रन आता अपडेट झालाय, एक धाव येते, शेवटचा बॉल शिल्लक आहे, म्हणजे आता 11वा बॉल देखील झालाय, म्हणजे मागच्या 11 बॉल मध्ये 15 धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल पायात होता, शॉट एक्स्ट्रा कव्हरला, डोक्यावरून गेला बॉल, 2 धावा इथे मिळतील. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तिसरी धाव धोक्याची आहे, फलंदाज रनआउट होईल, फलंदाज बाद, 2 धावा ऍड होतील, 87 धावा झाल्यात, 88चं लक्ष आहे, 88 टू विन. पहिला डाव इथे संपलाय, या मॅच मध्ये लक्ष सेट झालेलं आहे आणि ते टार्गेट आहे 88 च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 87 रन झालेत, 88 टू विन आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मैदानामध्ये फलंदाज उतरतील. हा बॅटिंग कार्ड तुमच्या स्क्रीनवर आहे. ऋतिक पाटीलने 41 धावा केल्या 15 बॉलमध्ये, एजाज कुरेशीने 3 धावा, दिनू कांबळेने 11 धावा केल्या, बिलालने 23, अयूबने 4, सुहास पवारच्या 2, गणेश डिंगोरे आला होता मध्यंतरी फलंदाजीसाठी, तो आउट झाला 0वर आणि सूरज केनीच्या खात्यामध्ये धावा आली. 87 रन झालेत, 88चं लक्ष आहे. बॉलिंग कार्डवर एक नजर टाकूया आता. बॉलिंग कार्ड मध्ये नाझिम गुल्ली 2 ओव्हर 28 धावा, एक फलंदाज विशाल याने 27 धावा खर्च केल्या, रोहित यादव 2 ओव्हर 26 धावा, 3 विकेट, परंतु बिलाल जे षटक टाकलं तिथेच मोमेंटम शिफ्ट झाला. बिलालने एका ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केल्या, 2 विकेट घेतल्या. चित्ताकाम एक्सप्रेस चांगली गोलंदाजी केली. पहिला डाव संपला, 88चं लक्ष आहे. या पण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. 36 बॉल 88 धावा, कोण जिंकेल आणि कोण खेळेल धारावी टीमच्या विरुद्ध फायनल याची कहाणी ऐकूया. आपल्या महाराष्ट्राचा बुलंद आवाज मॅन फ्रॉम भटवाडी, जुन्नर भूषण, मुंबई भूषण, चंदू शेट्टी सरांचा धन्यवाद. धन्यवाद. कुणाल दाते सरांचा आवाज आपण ऐकत होतात आणि आता आपण जाऊयात या सेमीफायनलच्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे. पहिल्या डावाच्या हायलाइट्स या ठिकाणी दाखवल्या जात आहेत. खूप चांगले काम 70-70 स्पोर्ट्सची टीम देखील करते. छोट्या छोट्या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऋतिक याही मॅचमध्ये बरसताना पाहायला मिळाले आणि 41 धावांची खेळी तर या मॅचमध्ये देखील त्यांनी केली आहे. पहिला डाव जर पाहिला तर पहिल्या डावाच्या अंतिम टप्प्यामध्ये त्याचबरोबर जर पाहिलं तर बिलाल शेख यांच्या 23 धावा या सुद्धा या डावामध्ये निर्णायक राहिल्या. दिनू कांबळेंचा एक चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. अयूब यांच्या बॅटमधून चौकार येताना पाहायला मिळाला. डावाचे नायक ऋतिकच राहिले आणि ज्यांनी मात्र या ठिकाणी 41 धावा केल्या आणि बघता बघता धावसंख्येला 87 पर्यंत नेऊन ठेवलं. 88चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही संघ खूप बलाढ्य आहेत. मजा येईल ही मॅच पाहण्यासाठी. परंतु 3 षटकांमध्ये 55 किंवा 4 षटकांमध्ये 70 असणारी धावसंख्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये थोडीशी कंट्रोल झाली आहे. हीच जमेची बाब कांधारी किंगची असेल आणि आता पाहूयात कांधारी किंग या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या दिशेने येईल. ऑलरेडी रिग्नेश 11 स्वस्तिक स्वागत बिझनेस पार्क रिग्नेश 11 धारावी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या विरुद्ध कोण खेळणार ते बाकी आहे. साहिल सावंत आणि त्यांच्या जोडीला मुझम्मिल खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी होईल. या धावसंख्येचा पाठलाग होईल की नाही होणार ते आपल्याला दुसऱ्या डावात पाहायला मिळणार आहे. परंतु पाहूयात बिलालने देखील एक षटक खूप चांगलं टाकलं.
ज्या षटकात बिलाल यांनी 2 विकेट घेतल्या आणि फक्त 6 धावा दिल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये रोहित यादव पुन्हा चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. 2 विकेट घेतल्या, फक्त 11 धावा खर्च केल्या, म्हणजे 2 ओव्हरमध्ये केवळ 17 धावा आल्या आणि त्यामुळे कांधारी किंग्स सुद्धा पुन्हा एकदा मॅचमध्ये आली. परंतु MVCCची बॉलिंग ही त्यांची स्ट्रेंथ आहे आणि त्यामुळे पाहूयात आता कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. महत्त्वाचा सामना सेमीफायनल आपल्या भेटीला येते. MVCC ओरिसा आयोजित असणारी स्पर्धा रिकन मोहंती साहेब आणि अंजू अन्वी मॅम यांनी प्रस्तुत केलेली स्पर्धा 70-70 स्पोर्ट्सवर आपण पाहत आहे. आणि आता सेमीफायनल आपल्या भेटीला आली आहे दुसरी, ज्यामध्ये एका बाजूला MVCC पाहायला मिळणार आहे, दुसऱ्या बाजूला कांधारी किंग पाहायला मिळणार आहे. मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. विक्रोळीचे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, मुंबईचे साहिल सावंत आणि मुजम्मिल खान, तर दुसऱ्या बाजूला भिवंडीच्या खालिंग गावचा जबरदस्त गोलंदाज खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार. हो, पहिला बॉल खेळायला गेले मात्र या ठिकाणी उसळी होती, त्याचा अंदाज नाही आला, परंतु गती कमी होती. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या बॉलिंगचा टप्पा, गती परिवर्तन, फिंगर थोडेसे रोल केले. बॉल जर पाहिलं तर हलकासा बाहेर जाताना पाहायला मिळाला. डॉट बॉलने विवेक यांनी सुरुवात केली आहे. 88 धावांचा पाठलाग करायचा आहे. महत्त्वाचे असतील पॉवर प्लेचे देखील ओव्हर्स. यावेळेला फटका खेळलाय, सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने, परंतु तिकडे थोडासा वेग मंदावला जातोय. दुसऱ्याही धावेचा कॉल दिलाय आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्येला सुरुवात होते कांधारी किंग्स. या स्पर्धेमध्ये कांधारी किंग्सचा देखील परफॉर्मन्स थक्क करणारा राहिलाय. अगदी पहिल्या मॅचपासून हा संघ जो खेळलाय ना, लाजबाब खेळ करताना पाहायला मिळालाय आणि त्याच्यामुळे इथपर्यंतची वाटचाल देखील काही सोपी नव्हती त्यांची, कारण 32च्या लॉटमध्ये सेमीपर्यंत ते पोहोचलेले आहेत. परंतु MVCC एक तगडी टीम आहे आणि या स्पर्धेत त्यांनी चांगला परफॉर्मन्स दिलाय. यावेळेला हा फटका समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिलाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला गेला. सूरज त्या ठिकाणी होते खरे, थ्रो करताय तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत. युवा खेळाडू पाहायला मिळत आहेत, एका बाजूला अनुभव देखील पाहायला मिळतोय. या पावसाळ्याने आपल्याला बरेचसे युवा खेळाडू दिले, अनुभवी खेळाडूंनी देखील चांगली कामगिरी केली. बऱ्याचशा स्पर्धा पाहायला मिळाल्या, विविध ठिकाणी पाहायला मिळाल्या. मुंबईत पाहायला मिळाल्या, ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळाल्या, पालघरमध्ये पाहायला मिळाल्या. अगदी आता रत्नागिरीला स्पर्धा आहे, नाशिकला आहे, पुण्यात स्पर्धा पाहायला मिळाल्या, अगदी कोल्हापूर साताऱ्यात पाहायला मिळाल्या. यावेळेला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता साहिल यांचा, परंतु फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि तिकडे सुहास पवार येताना पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट आली आहे, साहिल आउट होत आहेत. पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न कुठेतरी होता. मिड ऑन मिड ऑफच्या वरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु टायमिंग नाही करू शकले आणि तिकडे सुहास पवार आले. विकेट येताना पाहिलं मिळते साहिल यांचे आणि मागील मॅचचे हिरो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येतात उमर खान. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता असताना षटकार खेचला आणि एक जबरदस्त विजय या ठिकाणी साकार करताना पाहायला मिळाले कांधारी किंग्स ही टीम. परंतु MVCC सारखी तगडी टीम आहे आणि या मैदानात आम्ही 96 धावांचा पाठलाग 2 वेळा करताना पाहायला मिळाले. 91चा पाठलाग झालाय, 102चा पाठलाग झालाय. त्यामुळे मोठमोठ्या धावसंख्येचा पाठलाग याच मैदानात झालेला आहे, त्यामुळे प्रयत्न करावे लागणार आहेत. उमर खान जोडीला जर पाहिलं तर मुजम्मिल खान. 4 धावा धावफलकावर. पहिलाच बॉल सेट होऊन आले होते की काय पॅव्हेलियन मधून. पहिल्याच बॉलवर उमर खान यांच्या बॅटमधून सिक्सर. टेनिस क्रिकेट किंवा रबर बॉल क्रिकेटचा किंग खान मध्ये मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय उमर खान यांनी. ताबडतोड अंदाजातील बॅटिंग बऱ्याच जणांना माहिती नसेल, परंतु आवर्जून म्हणजे लीग किंवा आयकॉन फॉर्मॅटची सर्वात बेस्ट टुर्नामेंटपैकी एक. जुन्नर प्रीमियर लीगचा पहिला सीझन कोणी जिंकला होता तर उमर खान यांनी जिंकला होता. जोडीला रियाज पटेल होते.
वेगात बॉल टाकलाय, ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय. तिकडे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्येला पुढे पाठवले खरं. मुझम्मिल खान आणि जोडीला जर पाहिलं तर उमर खान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कांधारी किंग्स, विकी कांधारी साहेब, अर्जुन कांधारी साहेब यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे रिकन मोहंती साहेब आणि अंजू अन्वी मॅम. 11 धावा धावफलकावर 31 मध्ये 77 करायच्यात. या लक्षाचा पाठलाग होऊ शकतो, प्रयत्न करावे लागतील. आणखीन एक हा फटका तर खेळण्यासाठी ते माहीर आहेत. पुल सम्राट मैदानाच्या आतमध्ये उमर खान. पुलचा फटका लाजबाबच खेळतात आणि इकडे अखूट टप्प्याचा बॉल होता त्यावर पुल केला आणि पहिल्या षटकात दबाव येणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. विकेट येऊन सुद्धा 17 धावा. मैदानात उमर आले आणि वातावरण मात्र उमर खान मध्ये देखील होताना पाहिलं मिळते. 17 धावा झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 71 धावांची आवश्यकता आहे. 5 ओव्हरमध्ये 71 अजूनही करायच्या आहेत. उमर खान स्पेशलिस्ट आहेत या पुलच्या फटक्यासाठी उमर खान आणि तोच फटका या ठिकाणी खेळला. धावसंख्या 17 वर पाठवलेली आहे. मॅच चुरशीची होणार आहे. मॅच एकतर्फी कुणालाच आवडत नाही. एकतर्फी मॅच जी टीम जिंकत असते तिलाच आवडते. चुरस झाली तर मजा येते प्रेक्षकांना सुद्धा आणि सगळ्यांनाच. पाहूया चुरशीचा सामना होईल का. आणि चुरस झाली आणि त्यानंतर जिंकलो तर जिंकण्याला देखील एक वेगळी मजा असते. मग त्यावेळेचं सेलिब्रेशन सुद्धा खूप चांगलं असतं. एकतर्फी मॅचचे सेलिब्रेशन जास्त होत नाहीत. त्यामुळे पाहिजे काय आज या ठिकाणी होईल. त्या खेळाने वेळ लावून टाकले. तुम्हा आम्हा सगळ्यांना घेऊन आलाय मात्र भिवंडीच्या कोणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये रबर क्रिकेट कार्निवल आपण पाहतोय. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे आपली पावसाचे महिने आणि त्या पावसाच्या महिन्यामध्ये आपण खेळतो रबर बॉलचं क्रिकेट. आणि यावर्षी 70-70ची तिसरी मोठी स्पर्धा मान्सून सुपर सिरीज, मान्सून ब्लास्ट आणि आता रबर क्रिकेट कार्निवल. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे पुढच्या महिन्यात सप्टेंबर महिना सुद्धा खाली नाही आहे. टेस्ट रबर टेस्ट चॅम्पियनशिप आपल्या भेटीला येणार आहे. एक मोठं आयोजन तिकडेही असणार आहे. 5 ओव्हरमध्ये 71 करायचे आहेत. पाहूया काय होईल येणाऱ्या कालावधीमध्ये. मुझम्मिल आणि जोडीला जर पाहिलं तर उमर खान आहेत आणि बॉलिंगला सुद्धा सुलतान खान. पहिला बॉल समोरून कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. चांगला बॉल मात्र या ठिकाणी टाकला जातोय. चांगली गोलंदाजी. खानांची लढाई या ठिकाणी पाहायला मिळेल. मुझम्मिल खान, उमर खान आणि बॉलिंगला सुलतान खान. सगळे चांगले क्रिकेटर आहेत. वेगात बॉल टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वेग मंदावलाय तिकडे परंतु एक धाव घेतली गेलेली आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 18 धावा धावफलकावर. मजा येणार आहे ही मॅच पाहायला सुद्धा कारण दोन्ही टीम उगाच इथपर्यंत आलेल्या नाही आहेत. दोन्ही टीमनी जर पाहिलं तर 3-3 फेऱ्या जिंकल्यात त्यामुळे इकडे आलेत सेमीफायनलला. त्यामुळे मैदानाचा अंदाज आहे, वाऱ्याचा अंदाज आहे, खेळपट्टीचा अंदाज आहे आणि कशा प्रकारे खेळी करायची बरोबर दोन्ही टीमला माहिती आहे. एक चांगली मॅच पाहायला मिळेल अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूयात. MUCC या हंगामात जर पाहिलं तर धर्मवीर चषक 3 लाख रुपयाची पारितोषिकाची स्पर्धा मुंबई वांद्रे या ठिकाणी येऊन विजेता राहिले. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. तिकडनं खेचण्याचा प्रयत्न नाही. मोठा फटका आलाय. डॉट बॉल. मजा येणार आहे या मॅचमध्ये. पाहूया अजूनही जर पाहिलं तर 27 बॉल आणि 70 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. थोडंसं खेचायचा प्रयत्न राहिला उमर यांना बाहेर परंतु तिकडे डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. वाह, चांगला बॉल, चांगला बॉल. गोलंदाजी स्ट्रेंथ आहे. सुलतान म्हटलं तर स्विंग पाहायला मिळतात आणि थोडंसं हलकाचा स्विंगही पाहायला मिळाला. यावेळेला समोर उडवलाय हा बॉल. खान वर्सेस खान आहे. एक बॉल तुझा तर एक बॉल माझा सुद्धा असं उमर खान या ठिकाणी सांगतायत. चांगला फटका खेळलाय. सिक्सर. सुलतान यांनी स्विंग दाखवला तर दुसऱ्या बाजूला लगेच आपल्या बॅटचा स्विंग दाखवला उमर खान यांनी. वा वा वा. समोरच्या दिशेने उडवलाय हा फटका. चांगला फटका येतोय. 25 बॉलमध्ये 64 तर अजूनही करायचे आहेत. 24 धावा धावफलकावर उमर. आणखीन एक. याही वेळेला बॉलची हवाई यात्रा. उमर खान अंधेरीचा हा किंग खान मात्र आज मात्र तडपताना पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी उमर खान यांची पाहायला मिळते आणि उमर खान यांनी मैदानात आल्यानंतर वातावरण बदलून टाकलं. 4 6 उमर यांच्या बॅटमधून आले. त्यांनी धावसंख्या झाली आहे ती एकंदरीत आता 30. 2 ओव्हरला 30 धावसंख्या झाली आहे. 1 विकेट माघारी जरूर परतली आहे परंतु मॅच चांगली होणार आहे. दोन्ही टीम चांगल्या आहेत. आपल्याला चांगलं क्रिकेटच पाहायचं आहे. जिंकणार कोण याची उत्कंठा आहे. कांधारी किंग्स हाही संघ जर पाहिलं तर मागील काही वर्ष खूप चांगलाच खेळतोय आणि विशेष म्हणजे टर्फ क्रिकेटमध्ये देखील कांधारी किंग्सचं खूप मोठं नाव आहे. सुप्रीमो चषकात देखील उपविजेता राहिला होता.
मोठमोठ्या स्पर्धा आवर्जून गाजवत आहेत, नवीन खेळाडूंना संधी देत आहेत, यंगस्टर या टीममध्ये पाहायला मिळत आहेत. परंतु ज्या पद्धतीने MUCC रिकेनभाई मोहंती यांची टीम म्हटलं तर मोठमोठ्या स्पर्धांची विजेतेपदं त्यांनी आवर्जून मिळवलेली आहेत. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपताना आपल्याला पाहायला मिळतो. 30 धावा धावफलकावर आहेत. अजूनही जर पाहिलं तर 4 ओव्हरमध्ये 58 करायच्या आहेत. म्हणजे जेवढं सोपं तेवढं अवघड. दोन्ही बाजूला मॅच आहे, बॅलन्स मॅच आहे. अजूनही डॉट बॉल टाकले, विकेट घेतल्या तर मॅचमध्ये येताना पाहायला मिळेल MUCC आणि चौकार षटकार जर आले किंवा धावा सुरू राहिल्या मॅचमध्ये येणार आहे कांदारी किंग. चांगला सामना हातही रंगताना पाहायला मिळालाय. महत्त्वपूर्ण सामना, कारण ह्या सगळ्या रणनीत्या खूप महत्त्वाच्या असतात. कोणता बॅटर आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे, मग बॉलरला कोणत्या आणायचं, त्याची उपयुक्तता, त्याची स्ट्रेंथ काय आहे, तशी फिल्डिंग जमा करायची. आणि या सगळ्या बाबी निर्णय खूप महत्त्वाचे असतात. योग्य वेळेला योग्य बॅटर पाठवणं, योग्य वेळेला योग्य बॉलरला आणणं, योग्य वेळेला योग्य ठिकाणी क्षेत्ररक्षकाला उभं करणं. कर्णधाराची भूमिका सुद्धा महत्त्वाचीच असते. टीममध्ये तर 11 खेळाडू असतात, कॅप्टन एकच असतो. त्याचं कारण असते आहे नेतृत्व गुण कुणाचे चांगले आहेत त्याला कॅप्टनशिप दिली जाते. आणि जरी विजयाचं श्रेय सगळ्यांना मिळतं खरं, परंतु पराभूत झाल्यानंतर कॅप्टनवर देखील टीका होताना पाहायला मिळते आपल्याला. त्यामुळे ही देखील एक कॅप्टन म्हणजे काटेरी मुकुटच असतो. विजयाचं श्रेय सगळ्यांना, पराभवाचं खापर मात्र कॅप्टनवर देखील फुटताना पाहायला मिळतं. त्यामुळे कॅप्टन होणं सोपं नाही आहे. संघातील एका खेळाडूला ती भूमिका दिली जाते, परंतु आपल्याला कॅप्टनवर देखील विश्वास ठेवावा लागतो. संघातील जे खेळाडू आहेत त्यांची क्षमता काय आहे आणि त्याच्यानुसार त्यांना खेळ करून घ्यावा लागतो. त्यामुळे कॅप्टन देखील महत्त्वाचा असतो. जब्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी 2 ओव्हरमध्ये 30 झालेले आहेत, 4 ओव्हरमध्ये 58 पाहिजेत. या वेळेला स्ट्रोक खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले. एक धाव तिकडे घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. विवेक शेलार यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. महत्त्वाचे फॅक्टर असतील विवेक शेलार या टीमसाठी. नवे तर रायगडला देखील चांगलं क्रिकेट खेळलंय त्यांच्या माध्यमातून. लेदर बॉल क्रिकेट सध्या महाराष्ट्राच्या रणजी संघाचे दरवाजे ठोठावताना पाहायला मिळतो. हा खेळाडू MPL गाजवताना पाहायला मिळालेत. आणि विवेक शेलार यांची आणखीन एक खासियत आहे, स्वतःच्याच गोलंदाजीवर जास्तीत जास्त झेल घेण्याचा कारनामा देखील त्यांनी केलेला आहे. उमर खान चर्चेत आहेत. 6 बॉलमध्ये 24, 4 षटकार त्याच्यामध्ये समाविष्ट. भारताच्या बाहेर जाऊन देखील मोटरसायकल जिंकणारा पहिला खेळाडू उमर खान. वेगात बॉल टाकलाय, ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. पंच सतीश कुरूप आमच्याकडे वळतायत, कळवतायत व्हाईट बॉल आहे. एक चांगली मॅच, अगदी ध्यान देऊन पाहावी अशीच मॅच आहे. रणनीत्या पहा काय बनणार आहे दोन्ही बाजूने. आणि एक महत्त्वाची मॅच आहे. याच्यात जो जिंकणार आहे धारावी संघ, जो ग्रामीण गटातून फायनलला पोहोचलाय, त्यांच्याबरोबर फायनल मॅच होणार आहे. त्यामुळे ही मॅच खूप महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा वेग वाढवला, परंतु बॉल ऑप्शनच्या बराचसा बाहेर टाकलाय. कदाचित ही रणनीती आहे विवेकची. उमर यांना या टप्प्यावर बॉलिंग टाकायची आणि बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल या ठिकाणी त्या प्रयत्नात येताना पाहायला मिळाले. कारण आपण माणूस आहोत, कॉम्प्युटर नाही आहे. जिकडे ठरवू तिकडेच बॉल पडेल असं काही नाही आहे. नो डाऊट बरेच जण ते प्रयत्न करतात, परंतु प्रत्येक वेळेलाच ते सक्सेस होईल असं काही नाही आहे. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर बॉल येताना पाहायला मिळतोय. लगातारचा 3रा बॉल ऑप्टमच्या बाहेर टाकलाय. आणि इकडे जर पाहिलं तर पुन्हा एकदा व्हाईट बॉल. थोडासा दबाव याचा देखील आहे, कारण उमर यांनी बॅटिंग केली आहे, 4 षटकार मारलेत. याचाही दबाव असू शकतो, कारण त्यांना जर अशाच प्रकारे मुक्तहस्त बॅटिंग करून दिली तर मात्र सामना अडचणीत देखील येऊ शकतो. परंतु संघनायक म्हणून ऋतिक देखील चांगली कामगिरी करतायत. कमबॅक करण्याचा प्रयत्न त्यांचाही असेल. हो, चांगल्या टप्प्यावर बॉल आलाय. आता अचूक टप्प्यावर मारा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. उमर थोडंसं सफल झाले होते आणि त्यानंतर पुल करायचा प्रयत्न, परंतु अर्धवट फटका खेळला, अधुऱ्या मनाने खेळला हा फटका. या रक्षकांच्या दिशेने बॉल जाईल. डॉट बॉल. 22 बॉलमध्ये 54. उमर खान. या वेळेला पॉईंटच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा एकदा ज्या टप्प्यावर 3 व्हाईट बॉल गेले ना त्याच ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्यांनी केला. लेंथवर आलेल्या या बॉल नंतर अगोदरच्या पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेर टाकायला गेले फुलर, परंतु उमर यांनी त्याला फुलटॉस केला आणि पॉईंटला ढकललं. एक धाव तिकडे मिळणार आहे. समीकरण मात्र बदलणार आहे. 21 बॉल 53.
35 धावा झालेल्या आहेत. अजूनही जर पाहिलं तर यानंतर 21 चेंडू आणि 53 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठी टीम आहे. दोन्ही टीम जर पाहिलं तर चांगला खेळ करताना पाहायला मिळत आहेत. मोठी स्पर्धा आहे, मोठी मॅच आहे, सेमीफायनलचा सामना आहे. विजेत्याला तब्बल 4 लाख मिळणार आहेत आज. ओ इकडे उसळी असणारा बॉल खेळला खरा, परंतु दुसऱ्यांदा असं त्यांच्या बाबतीत घडलंय. या मॅचमध्ये ऑप्टमच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न, बराचसा टर्न होताना पाहायला मिळाला. बॉलचा अंदाज न घेता बॅट फिरवली किंवा बॉल खेचायचा प्रयत्न झाला समोरच्या दिशेने, परंतु बॉलचा टर्न जागेवर थांबवताना पाहायला मिळाला त्यांना. 20 बॉलमध्ये अजूनही 53 हव्या आहेत. टप्प्याचा बॉल, टायमिंग नाही, फटका फसलाय, परंतु पाठीमागे बॉल जाईल. एक धाव त्याही ठिकाणी मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 19 बॉल 52 अजूनही करायचे आहेत. दुसरा डाव मात्र या ठिकाणी आपण पाहतोय आणि तो सुद्धा सेमीफायनलचा, दुसरी सेमीफायनलची मॅच. MUCC ओरिसाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्सवर जेवढे काही मॅच पाहत आहेत सगळ्यांचं स्वागत आहे. चांगला फटका, पॉवरफुल स्ट्रोक त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. उमर खान जशी संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करतायत आणि एक वेगळ्या कॉन्फिडन्सने बॅटिंग सध्या उमर खान करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 4 ने पुढे जात असताना पाहायला मिळते आणि बघता बघता या ठिकाणी 3 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली आहे ती 40. 3 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहेत. धावा हव्या आहेत त्या 48. 1 विकेट गेली आहे, 9 विकेट हातात आहे. मॅच अजूनही जर पाहिलं तर दोन्ही संघांच्या बाजूने सारखी सारखी आता आहे मी म्हणेल, कारण कांधारी किंगचा प्लस पॉईंट विकेट आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर MUCचा प्लस पॉईंट 48 करायचे आहेत. धावसंख्या 40 झाली आहे. रबर बॉल क्रिकेटमध्ये काहीतरी वेगळं घडतंय. रबर टेस्ट चॅम्पियनशिप टेस्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल रबर बॉलची, ज्याच्यामध्ये 2 इनिंग असणार आहेत आणि एक मॅच 2 दिवस चालणार आहे. 4 संघांना त्यामध्ये संधी देण्यात येणार आहे. 2.5 लाखाचा पहिला पुरस्कार, त्याचबरोबर दुसरा पुरस्कार 1.5 लाखाचा असेल आणि पॅरामाउंट RMC इन्फ्राचे विशालजी पाटील साहेब यांची दुचाकी सिरीजला देखील या ठिकाणी दिली जाणार आहे. त्याच्यामुळे तयार व्हा एक या वेगळ्या क्रिकेटला. सप्टेंबर महिन्यामध्ये हेमंतजी बनियाल साहेब दिल्ली धमाकाचे सर्वेसर्वा 2 यशस्वी दिल्ली धमाकानंतर घेऊन येत आहेत दिल्ली सुपर सिरीज आणि यामध्ये देखील जर पाहिलं तर 6 टीम सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळतील. ऑक्शन बेस स्पर्धा असणार आहे. 70 स्पोर्ट्स, रेड डेव्हिल्स आणि अल्टिमेट इव्हेंट मेकर्स आपल्यापर्यंत स्पर्धा घेऊन येत आहेत आणि या स्पर्धेची उत्कंठा, ऑक्शनची लिंक कधी येणार, ऑक्शन कधी होणार याची देखील आता चर्चा होणार आहे, कारण खेळाडूंवर मोठ्या बोलीसुद्धा तिकडे लागणार आहेत आणि त्या पैशा स्वरूपात असणार आहेत. ग्रामीण धमाका बिग बॅच आपल्या भेटीला येईल. वरुण एस पाटील साहेब, कोणगाव ग्रामस्थ मंडळ आणि 70 स्पोर्ट्स आणि अल्टिमेट इव्हेंट मेकर्स. तर याही स्पर्धेची उत्कंठा आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. इम्रोज, ओ हो बॉल चांगला पाहायला मिळतोय. धाव घेण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला जातोय आणि इकडे त्या प्रयत्नामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. विकेट महत्वाची आली आहे. मुझम्मिल ही मोठी विकेट येताना पाहायला मिळते. 17 बॉलमध्ये 48 करायचे आहेत. सचिन काटकर, सचिन काटकर येत आहेत. अंबापाडा माहुलच्या बॅटर मैदानाच्या आतमध्ये. लेदर बॉलचं चांगलं ज्ञान असणारा हा खेळाडू आहे. बॅटिंगसाठी येतात. जोडीला उमर खान मैदानाच्या आतमध्ये. 17 मध्ये 48 करायचे आहेत. खूप महत्त्वपूर्ण सामना आहे. महत्त्वपूर्ण टप्प्यात सुद्धा आलाय, कारण बॅटिंगसाठी उमर खान, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॉलिंगसाठी जसे आले ना इम्रोज, मात्र ही जोडी फुटलेली आहे. धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी उमर यांचा कॉल होता. थोडासा उशीर झाला धावण्यासाठी मुझम्मिल यांना आणि रनआउट झालेले आहेत. पाहूया काय होईल. येणारे 17 बॉल आणि 48. षटकाराची भाषा बोलायची झाली तर 17 मध्ये लाट मारायचे, परंतु पाहूयात आता काय होईल.
या मॅच मध्ये उमर खान केव्हाही मॅचचं पारडं फिरवण्याची क्षमता आहे, परंतु इम्रोज पहिली धमाका बिग बॅश सिरीज राहिलेत. हा बॉल त्यांच्यापासून थोडासा दूर देखील जाणारा पाहायला मिळाला आणि व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. त्याचबरोबर 1 बाउन्स देखील त्या ठिकाणी कळवला जातोय. उसळी थोडीशी जास्त होती, आउटकटर करण्याचा प्रयत्न आणि त्या पद्धतीने त्या प्रयत्नात मात्र स्वेर चेंडू येताना पाहायला मिळाला आहे. 17 मध्ये 47 सामना चांगला होणार आहे, चुरशीचा होणार आहे. पाहूया उमर मैदानात आहेत. यावेळेला उमर काय मारलाय बॉल लांब लचक फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 6 धावा, सिक्सर, षटकार. जशी संधी मिळाली ना, कमी गतीचा बॉल आला की उमर यांना कळलं, तसेच पोझिशन मध्ये आले आणि हा लगेच फेकून दिला. 6 धावांसाठी बॉल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चांगल्या गोलंदाजाची चांगल्या फलंदाजाच्या समोर गाठ पडली आहे आणि त्याच्यामुळे ही लढत चांगली होणार आहे. मुझम्मिल खान माघारी परतलेत जरूर, परंतु मैदानाच्या आतमध्ये सचिन काटकर आहेत. इम्रोज मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. इम्रोज खान आणि त्यांच्या समोर आहेत पुन्हा एकदा उमर खान आणि अगदी जवळ फिल्डिंगलाही उभे आहेत सुलतान खान. यावेळेला स्ट्रोक खेळलाय पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. अगदी चांगली लढत आपण पाहतोय. 15 बॉलमध्ये 40 करायचे आहेत. अतिशय चांगली लढत, प्रेक्षकांना रंजक अशी लढत पाहायला मिळत आहेत. रथी महारथी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चित्तथरारक मॅचेस पाहायला मिळतात या संपूर्ण स्पर्धेत. अगदी पहिल्या मॅच पासून आम्ही पाहतोय काय स्पर्धा रंगली आहे. मागील 5 दिवस डोळ्यांचं पारणं फेडणारं क्रिकेट पाहायला मिळत आहे. सचिन काटकर यावेळेला समोर खेचला हा बॉल. संधी मिळाली, संधीचं सोनं. बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने आणि सीमारेषा पार देखील होताना पाहायला मिळेल काटकर यांच्या बॅटमधून. मात्र हा चांगला फटका येताना पाहायला मिळाला. 4 धावा. सामना अधिकाधिक रंगतदार होऊ लागलेला आहे. समोरच्या दिशेने वाट पाहिली बॉलची आणि समोरच्या दिशेने दिशा दिली आहे. अगदी सरळ रेषेमध्ये हा चौकार जाताना पाहायला मिळालाय. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आता ती 52 धावा, म्हणजे अजूनही 36 करायच्या आहेत. 14 बॉल 36. सामना ऑन आहे, परंतु एखादी चांगली विकेट, एक काही डॉट बॉल मॅच मध्ये पुन्हा एकदा MUCC ला सुद्धा घेऊन येतील. सामना चांगला रंगलाय. कांधारी किंग्स विरुद्ध MUCC. आणखीन एक आता तर आवाक्यातच केला, पुढेच केला होता आणि त्याच्यावर मात्र जबरदस्त स्ट्रोक खेळलाय सचिन काटकर यांनी. नाव सचिन आहे आणि काम सुद्धा सचिन सारखंच करतायत. सिक्सर मारलाय. आता जर पाहिलं तर गणित बदलताना पाहिलं मी इकडे. अजूनही जर पाहिलं तर 13 बॉल 30. 13 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. कांधारी किंग्सचा देखील मॅच मध्ये प्रवेश झालाय. मॅच 50-50 आहे. पाहूया या ठिकाणी काय होईल. डॉट बॉलची आवश्यकता, विकेटची आवश्यकता एका बाजूला MUCC ला, परंतु कांधारी किंग्स उमर खान यांची धडाकेबाज खेळी आणि सचिन काटकर देखील आता जुडले गेलेत या अभियानामध्ये. 2 बॉलमध्येच 10 धावा त्यांनी सुद्धा केल्या. 13 बॉल 30. उमर खान आणि सचिन काटकर. इकडे व्हाईट बॉल मात्र पंच घोषित करताना पाहिला मिळत आहेत. पाठीमागच्या बाजूला बॉल मार्गस्थ होईल, तिकडेही मात्र धाव मिळताना पाहिला मिळेल. 2 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. 60 धावा धावफलकावर होताना पाहिला मिळत आहेत, म्हणजे अजूनही 28 करायच्या आहेत. 13 बॉल 28. समीकरण थोडंसं बदललंय. सामन्यामधील रंगतता वाढते. रथी महारथी मैदानाच्या आतमध्ये, कांधारी किंग्स मैदानाच्या आतमध्ये, MUCC मैदानाच्या आतमध्ये. फायनलला कोण जाणार? ऑप्टमच्या बाहेरून पॉइंटला खेळायचा प्रयत्न राहिला, परंतु गवतामध्ये बॉलचा वेग तिकडे मंदावतोय. सुलतान पोहोचतायत तिकडे. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. चांगली मॅच रंगली आहे आणि आता 12 बॉलमध्ये 27 ची आवश्यकता आहे. परंतु पहिल्या डावाच्या शेवटच्या 2 ओव्हरमध्ये 17 रन आले होते, परंतु आता 27 पाहिजेत. '70 स्पोर्ट्स खूप चांगल्या विविध स्पर्धा आपल्या भेटीला घेऊन येत आहे आणि त्या लाईव्ह कव्हरेज आपण मोठ्या प्रमाणावर लाखोंच्या संख्येने मात्र आपण देखील सामील झालेलात. आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आताही मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आमच्याशी जोडलेले आहेत आणि
ज्यांनी अजून 70-70 स्पोर्ट चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर अजूनही तो आवर्जून तो करा, म्हणजे येणाऱ्या कालावधीमधील स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि त्याचे नोटिफिकेशन आपल्याला ऑटोमॅटिकली मिळतील. तर जाऊयात यानंतर रबर टेस्ट चॅम्पियनशिपची देखील चर्चा होणार आहे. सप्टेंबर महिन्यात 70-70 कडून हा एक वेगळा धमाका आलाय. टेस्ट चॅम्पियनशिप, रबर टेस्ट चॅम्पियनशिप होणार आहे. टेस्ट घेणार आहे रबर बॉल क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची 2 दिवसाचा एक सामना, डबल इनिंगची मॅच, 2.5 लाखाचा पहिला पुरस्कार, 1.5 लाखाचा दुसरा पुरस्कार आणि मालिकावीरासाठी दुचाकी विशालजी पाटील साहेब यांच्याकडून. तर जाऊयात या महत्त्वाच्या मॅचकडे, ज्या ठिकाणी आता 12 मध्ये पाहिजेत मात्र मॅच जिंकण्यासाठी 27 रंगतदार लढत. आणखीन एक चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे, परंतु गोलंदाजीसाठी युवा फिरकीपटू केवनी दिवा गावचा हा फिरकीपटू, दर्जेदार फिरकीपटू की फॅक्टर राहतील मात्र या मॅचमध्ये, कारण 2 उजव्या हाताचे फलंदाज मैदानात आहेत. उमर खान बॅटिंगसाठी आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन काटकर आहेत. 12 बॉलमध्ये 27. सामना तर अजूनही संपलेला नाहीये, कुठेही जाऊ शकतो. 5 दिवस स्पर्धा आपण पाहिली, परंतु फायनलला कोण जाणार? धारावी रिग्नेश 11 गेलीये, त्यांच्या विरुद्ध कोण खेळणार ते बाकी आहे. MUCC आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला पाहायला मिळत आहे ते म्हणजे कांधारीसाठी मेहनत घेतली. मी विकी कांधारी साहेब, अर्जुन कांधारी साहेब आणि त्यांचे सगळे मॅनेजर त्यांनी सुद्धा मेहनत घेतली आहे. परंतु आता पाहायचं इकडे काय होणार आहे, कारण MUCC हा संघ देखील दर्जेदार क्रिकेट या पावसाळ्यात, मागील पावसाळी हंगाम या टीमने गाजवला, याही पावसाळी हंगामात चांगली कामगिरी केली आहे. परंतु आता समोर आव्हान आहे उमर खान नावाचं. 12 बॉलमध्ये करायचे आहेत 27 धावा. एक तगडी फाईट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक बॉल विचारपूर्वक टाकायचा आणि विचारपूर्वक खेळायचा आहे सुद्धा. टप्प्याचा बॉल फिरलाय, मोठा टर्न पाहायला मिळाला. बॉल मात्र त्या ठिकाणी थोडासा पुढे राहतोय, कॅच पकडण्याचा प्रयत्न, कॅच नाही झाली आणि त्याच्या उलट 2 धावा तिकडे पूर्ण देखील केल्या गेल्या. 2 धावा. फटका फसला होता. करणने संधी निर्माण केली होती, परंतु फिल्डर थोडेसे दूर राहिले आणि धाव संख्या जर पाहिली तर आता 11 बॉल 25. या करणकडे देखील चांगलं टॅलेंट आहे, बॉलला वळण द्यायचं एक वेगळं कसब आहे. या हंगामात चांगली कामगिरी केली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला उमर यांचा अनुभव, सचिन काटकर यांच्याकडे असणारं कौशल्य यांचा कस लागणार आहे. एका बाजूला युवा फिरकीपटू आणि एका बाजूला धडाकेबाज बॅटर. टेनिस क्रिकेटचा किंग खान मैदानाच्या आतमध्ये. युवा फिरकीपटू आपल्याला एका बाजूला पाहायला मिळतील. बॉलला गरगर वळवण्याची क्षमता असणारा हा गोलंदाज, तर धडाकेबाज फलंदाज. रणनीत्यांचा भाग आहे, क्रिकेटचा हा खेळ आहे. पाहूया काय होईल. यावेळेला समोर खेचण्याचा प्रयत्न, बॉल एवढाही खराब नव्हता, परंतु फटका काय खेळलाय उमर खान यांनी. दर्जेदार स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. वाह, लाजबाब. किंग खान आज बहरात आहेत. वळलेला बॉल, वाट पाहिली, पाठीमागच्या पायावर वजन ट्रान्सफर करून समोरच्या दिशेने मात्र हा स्ट्रोक खेळलाय. चांगला फटका आलाय, परंतु आता करणला कमबॅक करावं लागेल. मॅच संपलेली नाहीये, काही डॉट बॉल मॅच मध्ये घेऊन येतील. समीकरण मात्र आता बदलताना पाहायला मिळत आहे. 10 मध्ये 19. सामना संपला नाहीये. MUCC ला आता कमबॅक करायचंय. समोर उमर 45 धावांवर पोहोचले सुद्धा 14 बॉल मध्ये. करण समोर, उमर खान. हो, याचाच उल्लेख केला होता. गरकन बॉल वळवलाय आणि समीकरण मात्र या ठिकाणी आता बदलताना पाहायला मिळत आहे. एका बॉलवर उमर यांनी मारलेला षटकार, त्यानंतर करण यांनी फिरवलेला बॉल. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 9 मध्ये 19 अजूनही पाहिजेत. सामना कांधारी किंगच्या बाजूने जाणार की MUCCच्या बाजूने जाणार? आणखीन एक, याही वेळेला बॅट फिरवली आहे, नुसती बॅट नाही फिरवली आहे. या वेळेला जर पाहिलं तर उमर खान यांचं अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी. टेनिस क्रिकेटचा किंग खान मैदानाच्या आतमध्ये बरसताना पाहायला मिळाला. अख्खी टीम डगआउट मध्ये सांगते उमर. लाजबाब खेळी पाहायला मिळाली उमर यांची, आणि उमर यांचा एक चाहता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दिशेने दाखल होतोय.
भाई के साथ एक सेल्फी तो बनती है. आणि उमर काय बॅटिंग केली या ठिकाणी, परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये. कांदरी किंग्सने मॅच मध्ये प्रवेश केलाय, परंतु आता याही परिस्थितीमध्ये मॅच मध्ये यायचं आहे. 8 बॉल 13, सामना संपलेला नाहीये. क्रिकेटचा खेळ कधी रंग बदलेल याचा काही नेम नाही. वेळ बदलायला वेळ लागत नाही या खेळात. उमर सध्या चांगले खेळतात, 51 धावांवर बॅटिंग करतायत. 8 मध्ये 13. उमर खान ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकलाय, थोडासा वेग वाढवला होता यावेळेला, परंतु वाईट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर 8 मध्ये 12. थोडंसं वेगात टाकण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर राहिला होता. 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता असणार आहे. 12. 8 मध्ये 12. उमर खान 51 वर बॅटिंग करतायत. ओ हो हो हो, वळवलाय बॉल. वा 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 वा. करण म्हणतायत मी सुद्धा रन नाही देणार, आणि आता एक चांगला बॉल पाहायला मिळाला. आता 7-12 क्रिकेटच्या मैदानावरचा कोण जिंकणार? 7 चेंडू मध्ये 12. यस, शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय, परंतु इकडे आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत हे सगळे खेळाडू. आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना देखील सलाम. नव्यात मॅचच्या दिशेने 7 मध्ये 12. यावेळेला कव्हरचं क्षेत्र निवडलं, तिकडे मात्र पाहूया काय होतंय. मोक्याच्या क्षणी आलेली विकेट, मॅचने मात्र रंग बदलला. ओ, 8 मध्ये 12 पाहिजे होते. या अगोदरचा डॉट बॉल आला आणि त्याच्यानंतर विकेट सूरज केनीने पकडलेली कॅच, आणि मॅचने पुन्हा एकदा रंग बदललाय. मॅच पुन्हा एकदा हाय व्होल्टेज, परंतु उमर खान यांची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. जबरदस्त बॅटिंग केली उमर खान यांनी, मात्र आपल्या टीमला संकटातून बाहेर काढलं. मॅच ऑन आहे, परंतु करणने जाता जाता विकेट घेतली उमर खान यांची. हा प्लस पॉईंट MUCCचा आहे. थोडंसं चिंतेचं वातावरण आहे, आणि थोडंसं या ठिकाणी टीम मॅच मध्ये देखील आली आहे, आणि उमरची कामगिरी देखील तेवढीच लाजबाब राहिलेली आहे. आणि आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत विकी काळे. चांगली कॅच त्या ठिकाणी पकडली गेली. चांगला सामना याचाच उल्लेख सुरुवातीपासून आम्ही करत होतो. मॅच चांगली होणार, अंतिम टप्प्यात जाणार, चुरशीची होणार, फाईट चांगली होणार आहे. 6 मध्ये अजूनही 12 पाहिजेत. कुणाला बॉलिंग दिली जाणार, चर्चा याचीच आहे. उमर खान 51 धावांची लाजबाब कामगिरी पाहायला मिळाली, आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 7 षटकार 1 चौकार देखील उमर खान यांचा पाहायला मिळाला. आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळत आहेत गाव सापनेर, तालुका वाडा, जिल्हा पालघर. दाखल होताना पाहायला मिळतील विकी काळे मैदानाच्या आतमध्ये. यस, 9,000 प्रेक्षक, 10,000 प्रेक्षक मात्र मॅचचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत. उमर खान यांच्यासाठी पुरस्कार आलाय. DN नगर अंधेरीचे नामवंत गोलंदाज राजेश यांच्याकडून जर पाहिलं तर पुरस्कार या ठिकाणी आलाय. राजेश सावंत यांच्याकडून पुरस्कार आलाय. 500 रुपयाचा पुरस्कार त्यांच्या अर्धशतकासाठी. नव्यात मॅचच्या दिशेने सुलतान खान, स्विंगचा सुलतान बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळेल. एका बाजूला सचिन काटकर, एका बाजूला विकी काळे. आज अख्ख्या वाडा तालुक्याचं लक्ष देखील इकडे लागलं असणार आहे. पूर्वी होंडोला आपण पाहायचो, बरेच खेळाडू पाहायला मिळाले. फैजांनी नुकतीच बाली ट्रॉफी सुद्धा गाजवली. बरीच नाव आहेत वाडा तालुक्यातून. निखिल बागुलला देखील आम्ही पाहिलंय, परंतु आज जर पाहिलं तर या ठिकाणी विकी काळे यांना पाहतोय. सफाळे SP चषकातील त्यांचा परफॉर्मन्स त्यांना इकडे घेऊन आलाय. नव्यात मॅचच्या दिशेने 6 मध्ये 12. चांगला सामना रंगलाय. सचिन काटकर समोर जर पाहिलं तर सुलतान. प्रत्येकाला आपला बेस द्यायचा आहे. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, चांगला बॉल पाहायला मिळालाय. डॉट बॉल सुलतान. पहा, सगळेच जबरदस्त खेळाडू आहेत, परंतु परफॉर्मन्स देणं महत्वाचं आहे. आणि इकडे तेच पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी बलवान आहे, तुम्हीही बलवान आहे. जो चांगला खेळणार आहे तोच जिंकणार आहे. आणि इकडे काय मॅच, 8 बॉल 12ची मॅच 5 बॉल 12 वर आली आहे. म्हणजे मागील काही बॉलवर मात्र धावा थांबल्या गेल्या. आणि आता यावेळेला पुन्हा एकदा चांगला बॉल, धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय, आणि धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. आता जर पाहिलं तर 4 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 11. विकी काळे
सापणेगावचे सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये, तालुका वाडा, जिल्हा पालघर. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन काटकर आणि गोलंदाजीसाठी उल्हासनगरचे स्विंगचे सुलतान सुलतान खान. रबर बॉलच्या काय टेनिस बॉलच्या क्रिकेट अगदी दुबई कतार पर्यंत जाऊन गाजवलेले खेळाडू गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला आज अख्खं सापणेगाव आणि वाडा तालुका विकीवर लक्ष देऊन आहे. दुसऱ्या बाजूला अंबापाडा माहुल सुद्धा सचिनवर देखील लक्ष देऊन आहेत. किंग इकडे कांधारी किंग्स आणि MUCC ची मॅच रंगली आहे. रिकेन मोहंती साहेब, अंजू अन्वी मॅम यांचं मॅचवर लक्ष आहे. कांधारी किंग्स म्हटल्यानंतर अर्जुन कांधारी साहेब, विके कांधारी साहेब यांचं मॅचवर लक्ष आहे. 4 मध्ये 11 हाय व्होल्टेज मॅच. ओहो हो, चांगला बॉल या ठिकाणी पाहिला मिळाला. स्टंपच्या समोर सापडले आणि माघारी परतावं लागेल या ठिकाणी. विकी यांना कमी गतीने टाकलेला बॉल होता आणि विकेट मात्र या ठिकाणी मोक्याच्या क्षणी येते. आता 3 बॉल 11, सामना संपलेला नाहीये. क्रिकेटचा खेळ हलक्यात घेऊन चालत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत तुम्हाला फाईट करावी लागते. अजूनही जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी आहे आणि अजूनही मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे. ती 11. काय होणार, काय होणार, कोणते असे बॅटर येणार जे मात्र आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन येतील. 11,000 प्रेक्षक युट्यूबला मॅचचा आनंद घेत आहेत. मैदानाच्या आतमध्ये एक युवा सितारा, जेमतेम 18 वर्ष वय आणि गेल्याच महिन्यामध्ये मुंबई रेनी चॅम्पियनशिप मध्ये उदयोन्मुख खेळाडूचा पुरस्कार ज्याला मिळाला, चेंबूरचे ओम पांडे मैदानाच्या आतमध्ये सकाळी ज्यांनी एक लाजबाब कॅच पकडली ना, तेच मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. वैष्णव 11 चेंबूर करून खेळताना पाहायला मिळाले होते. आणि नुकतंच जर पाहिलं तर माही 11 मधून डोंगरीला देखील खेळताना पाहायला मिळाले होते. विद्यालंकार कॉलेजसाठी लेदर बॉलचं क्रिकेट आणि मुंबईच्या अंडर-19 प्रॉबेबल संघात देखील पाहायला मिळाले होते. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करणार ओम पांडे, कारण समोर आहे स्विंगचा सुलतान. काय मॅच रंगली आहे. दोन्ही संघांना जर पाहिलं तर काळजाचे ठोके मात्र दोन्ही संघांच्या समर्थकांचे धगधग 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 करत असतील असा सामना आहे. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक जुडलेत. आवर्जून सबस्क्राईब करा आणि 70-70 स्पोर्ट्स फॅमिली टीम मध्ये सामील व्हा. 3 बॉल 11 ओम पांडे युवा सितारा मैदानाच्या आतमध्ये. ओम पांडेवर लक्ष आहे सगळ्यांचं, सुलतान यांच्यावर लक्ष आहे सगळ्यांचं. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर. काय मारलाय फटका, लाजबाब. या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे आणि गांधारी किंग्स संघाने ते ओळखलं. नक्कीच मी नावेदभाई खलिफे आपलाही उल्लेख आवर्जून करेल या ठिकाणी. वैष्णव चेंबूरच्या माध्यमातून पुढे आलेला हा खेळाडू आज गांधारी किंग संतोष बंड यांनी लगेच आपल्या टीम मध्ये सामील केला. त्यांचंही कौतुक करावं लागेल. परंतु सुलतान कमबॅक करण्याची क्षमता ठेवतात. पहिला बॉल ज्या कॉन्फिडन्सने मारलाय आणि ज्या पद्धतीने मारलाय, या खेळाडूचं नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये सातत्य ठेवलं तर फ्युचर आहे. 2 बॉल 3, सामना टाय झाला तर सुपर. यस माफ करा, 2 बॉल 5 आहे म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे. संधी दोन्ही बाजूला आहे. 2 बॉल 5, सामना टाय झाला तर सुपर ओव्हर असणार आहे. काहींना वाटेल MUCC जिंकावी, काहींना वाटेल कांधारी जिंकावी, आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया या ठिकाणी काय होईल. 2 बॉल 5 ओम पांडे सुलतान. यावेळेला चांगला बॉल, खोलवट टप्प्याचा बॉल होता. समोर खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. 1 धाव तर घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आणि आता मात्र सामना गेलाय शेवटच्या बॉलवर. 1 बॉल 3. जर 2 धावा झाल्या सुपर ओव्हर होईल. कोण जिंकणार? प्रेक्षकांनो, मॅच आवडली आहे का? आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. एवढा जबरदस्त सामना रबर क्रिकेट कार्निवल मध्ये रंगताना पाहायला मिळतोय. MUCC की कांधारी, कांधारी की MUCC, ओम पांडे की सुलतान खान, सुलतान खान की ओम पांडे. कोण जिंकणार या मॅचला चर्चा आहे. दोन्ही बाजूला धगधग आहे. युवा ओम पांडे, अनुभवी सुलतान खान, एका बाजूला स्विंगचा सुलतान, एका बाजूला बॅटिंगचं टॅलेंट युवा खेळाडू मध्ये आणि त्यांच्यामधील मॅच पाहायला मिळेल. 1 बॉल 3, 1 बॉल 3. 2 झाल्या तर मात्र सुपर 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 ओव्हर. कोण जिंकणार या मॅचला? सगळ्यांना उत्कंठा लागली आहे. काय मॅच आपण पाहतोय. सेमी फायनल याला म्हणतात आणि जबरदस्त घमासान या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक देखील आमच्याशी जुडतायत. या 12,000 प्रेक्षक सध्या आमच्याशी जुडले. त्या सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून स्वागत आहे. येऊन जातो तुम्हाला मॅचच्या दिशेने.
2.5 लाख प्रेक्षक देखील आज आमच्याशी जुडले गेले, त्या सगळ्यांचं मनापासून आभार. फायनल बाकी आहे अजून. ही सेमीफायनलची झलक आहे. काय होणार? सुलतान एका बाजूला, ओम पांडे एका बाजूला. ओम की सुलतान, सुलतान की ओम, एमयूसीसी की कांदारी, कांदारी की एमयूसीसी. कोण जिंकणार या मॅचला? बाकी आहे. दोन्ही सुलतान देखील दिग्गज आहेत आणि दुसऱ्या बाजूला युवा टॅलेंट आहे ओम यांच्यामध्ये. शेवटच्या बॉलवर काय घडणार? काय घडणार? काय घडणार? यावेळेला फटका तर चांगला खेळलाय. त्या ठिकाणी एक धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी दिलाय. आणि आता हो, काय होतंय? काय होतंय? आणि आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींचं नियतीने ऐकलं आणि काय झालंय? सुपर 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 ओव्हर. मॅच गेली मात्र या ठिकाणी. आता याला म्हणतात सामना. पैसा वसूल मॅच, पैसा वसूल क्रिकेट आपण या ठिकाणी पाहिलंय. वाह. हा यस, कांदारी किंगची बॅटिंग असेल. कोणतेही बॅट्समन आपण 3 खेळू शकता, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. काय मॅच झाली आहे, जबरदस्त. आणि आता सुपर ओव्हरच्या थराराचे सगळ्यांनाच वेध लागलेले आहेत. टुर्नामेंटची पहिली सुपर ओव्हर